समाजरत्न अजिमभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अजिमभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला। या प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते अजिमभाईंना समाजरत्न पदवी प्रदान करून गौरवण्यात आले। कार्यक्रमाला समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदयजी दळवी, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी वसंत भाऊ गीते, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी देवानंद नानाजी बिरारी यांसह अनेक राजकीय, सामाजिक तसेच पोलीस व परिवहन विभागातील मान्यवर उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले। नाशिक शहरात 4 नवीन शाखांचं उद्घाटन, अनाथ आश्रमांमध्ये वाढदिवस साजरा करणे, गरजूंसाठी फळ फ्रूट वाटप, होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गरजूंना कपडे वाटप यांसारखे उपक्रम मागील 15 दिवसापासून कुठलीही प्रसिद्धी न करता करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहिल सय्यद, राजू रंगरे, श्याम फर्नांडिस, सुनील मोरे, योगेश पाटील, बाळा पावटेकर तसेच पूर्व, पश्चिम, मध्य व दक्षिण या 4ही विभागातील समित्यांनी मोलाचं योगदान दिले। घोटी, इगतपुरी, सिन्नर व येवला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ यांनी अहोरात्र मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला। महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष माननीय उदयजी दळवी साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे माजी मंत्री, शिवसेनेचे उपनेते, माझे खांदे समर्थक, माझे प्रेरणास्थान म्हणजे बबन नानाजी घोलप, तसेच व्यासपीठावरती आमचे महेश भाऊ गुरु, सगळे वाहतूक सेनेचे पदाधिकारी व आमचे शिवसेनेचे, आज माझ्या वाढदिवसाला खास करून दळवी साहेब इथं आणि नाना पण मुंबईला गेलेले होते, नाना पण आले। मी त्यांच्या खूप खूप आपल्या शिवसेना, विद्यार्थी वाहतूक सेना व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे व माझ्या परिवाराचे तर्फे त्यांचे आभार मानतो। नाना तुम्ही आले, मला एक आज खूप आनंद वाटतोय। मी जास्त बोलणार नाही, खूप वेळ झालेला आहे। आज माझा जो वाढदिवस आहे हा मी वाढदिवस म्हणून नाही करत आहे साहेब, नाना, हे आपल्या विद्यार्थी वाहतूक सेना, शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना याच्यामध्ये ट्रक चालक असतील, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे, टेम्पो चालक आहे, रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, सगळे जेवढे संघटना आपल्या इथे जोडलेले सगळे माणसं आहे। आणि या माणसाला आपण 1 रुपया साहेब, 1 रुपया न घेता किंवा 1 रुपया कोणाची पावती न घेता हे माणसं अशी आपण जोडलेले माणसं आहे। मला आज अभिमान वाटतो या या लोकांवरती। तर खरंच सुनील भाऊंनी सांगितलं का त्यांनी पूर्ण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांनी सगळं फलक जे काय लावले, 300 फलक लावले काय, आणि किती वाढदिवसांनी मी म्हणजे 3 दिवसापासून केक कापतोय। मला स्वतःला माहित नाही का मी किती केक कापले असेल, सकाळी 6 वाजेपासून तर आतापर्यंत मी झोपेल पण नाही साहेब, एवढे केक कापले आणि एवढ्या लोकांनी मला भरभराटून शुभेच्छा दिले। मी मनापासून त्यांचे आभार मानतो। सर्व शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने व विद्यार्थी वाहतूक सेनेचे माझे सर्व 85 काय बरोबर दिसणार नाही म्हणून धावपळ करीत आम्ही या ठिकाणी आलो। अजिमभाईच्या बद्दल सगळ्यांना आपल्याला माहित आहे, मी सांगण्याची काही आवश्यकता नाही। संघटना ह्या कशा पद्धतीनं काम करतात आणि आमची संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी माझ्या तोंडून सांगण्याची काही आवश्यकता नाही। मी एवढंच सांगेल की अजिमभाईचं काम हे अतिशय प्रामाणिक असतं, अतिशय स्वच्छ असतं आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। गेले 50-55 वर्ष मी शिवसेनेत काम करतोय आणि जेव्हा जेव्हा प्रामाणिक माणसं भेटतात तर त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना मोठं करण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलं आणि त्यामध्ये आमचा अजिमभाई समाजाने मुस्लिम जरी असला तर आज 10% या ठिकाणी मुस्लिम आहे आणि 90% हिंदू या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला आलेले। ही जमेची बाजू आहे। तो रमजान महिन्यामध्ये गोरगरिबाला फळ वाटप करतो। कोविडच्या कार्यकाळामध्ये आम्ही इतकं काम केलं, रात्रंदिवस, नुसतं नाशिकमध्ये नाही, देवळाली कॅम्प, भगूर, ज्या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मनापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेला आहात। प्रत्येक माणसाच्या हाकेला आपण त्या ठिकाणी
प्रतिसाद देता, म्हणून या ठिकाणी समोर सगळे उपस्थित जे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत, हा त्यामागून संदेश जातो. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि काम करत असताना नाना दरवर्षी आम्ही 5 जिल्हे काढतो महाराष्ट्रामधून की कुठल्या जिल्ह्याचं काम 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 5 नंबर आहे. असं प्रत्येक जिल्ह्याचा आम्ही दरवर्षी एक आलेख घेतो. गेली 4 वर्ष अजिबाईने हा नंबर सोडलेला नाही. हे अजिबाईचं या ठिकाणी कौतुक करणं मागतो. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला या ठिकाणी आठवतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.